नमस्कार मित्रांनो, माझी शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी करत असताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे लाखो महिला लाभार्थ्यांचे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचे हप्ते आलेले नाहीत आणि अशा चुकीचा पर्याय निवडल्यामुळे हप्ता बंद झालेला आहे। महिला लाभार्थ्यांची केवायसीची फेरपडताळणी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले आहेत। 20 जानेवारी 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्या जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांची फेरपडताळणी करण्याच्या संदर्भातील सूचना देण्यात आलेल्या आहेत, निर्देश देण्यात आलेले आहेत। त्याच संदर्भातील एक पत्रक देखील 20 जानेवारी 2026 रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात आलेले आहे। मित्रांनो, या फेरपडताळणीच्या संदर्भातील आता सुरुवात करण्यात आलेली आहे। मध्यंतरी आपण पाहिलं होतं, हे निर्देश आल्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात आलेला होता। अखेर आता 27 जानेवारी 2026 पासून अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून कागदपत्र घेण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत चुकीचा पर्याय ज्याच्यामध्ये घरामध्ये शासकीय कर्मचारी नसताना शासकीय कर्मचारी शासकीय सेवेत असल्याबाबतचा पर्याय निवडला आहे। बऱ्याच महिलांना लाभार्थ्यांच्या माध्यमातून निवृत्त वेतन योजनेच्या लाभार्थी आहेत अशा प्रकारचा पर्याय निवडला आहे किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न किंवा घरामध्ये काही 4 चाकी वाहन अशा काही कारणास्तव देखील काही महिला लाभार्थ्यांच्या अपात्र झालेल्या आहेत। यांच्या संदर्भात आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलंय। ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तक्रार दाखल करू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा एक विहित नमुन्यातील विनंती अर्ज की आपल्याकडे 4 चाकी वाहन नाही किंवा आपण 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मर्यादेमध्ये नाही आणि केवायसी करत असताना आपला काही पर्याय चुकीचा निवडला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये आपले हप्ते सुरक्षित करावेत अशा प्रकारचा एक विनंती अर्ज सुद्धा अंगणवाडी सेविकेकडे दाखल करू शकता। आणि आता अंगणवाडी सेविकेकडे त्या जिल्ह्यातील अपात्र झालेल्या किंवा हप्त्यापासून वंचित असलेल्या महिला लाभार्थ्यांची यादी पुरवण्यात आलेली आहे। आपल्या अंगणवाडी सेविकेकडे संपर्क करून आता आवश्यक असलेली किंवा मागितली गेलेली कागदपत्रे सादर करू शकता। याचबरोबर घटस्फोटित महिला, विधवा महिला यांचे कागदपत्र सुद्धा अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून सादर करायचे आहेत। ज्यांची केवायसी पूर्ण झालेली आहेत अशा महिला लाभार्थ्यांनी आता अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्र जमा केली जाऊ शकतात। यांच्यामध्ये आणखीनही काही जिल्ह्यामध्ये प्रश्न आहे, आणखीनही काही जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून कागदपत्र घेण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे। असा काही आपल्या इथं जर प्रश्न असेल तर आपण आपल्या पंचायत समिती कार्यालयामध्ये सुद्धा हे कागदपत्र जमा करण्याचा प्रयत्न करू शकता। परंतु लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून हे फेरपडताळणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये वर्धा असेल, नांदेड असेल, या जिल्ह्यामध्ये या प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे। आपला जर हप्ता आलेला नसेल आणि आपली जर केवायसी झालेली असेल किंवा आपल्याला वाटत असेल की चुकीच्या केवायसीमुळे तर या यादीमध्ये आपलं नाव आहे का तपासा, आणि नाव जर असेल आणि आपल्याला जर काही कागदपत्रे मागितले जात असतील तर ती कागदपत्रे देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला देखील हप्ता सुरळीत होईल। असेच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।